आणि आता त्या बुवाचा प्यायला जाता तुम्ही? लाजा वाटत नाही या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असे उद्योग करायला? ज्या दिवशी हे सगळं प्रकरण पुढे आलं, एका हॉटेलमध्ये 3 IAS अधिकारी त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून मदत करत होते, हॉटेलमध्ये बसले होते. तरी देखील याची तयारी आधीपासून सुरू होती. त्यांच्या अटकेच्या ह्या बोंदुगिरीमुळे पूर्ण महाराष्ट्राची बदनामी झाली आहे, संपूर्ण देशामध्ये. आणि ह्यामधून महाराष्ट्राच्या बदनामी बरोबरच ज्या दिवशी हे सगळं प्रकरण पुढे आलं, एका हॉटेलमध्ये 3 IAS अधिकारी त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून मदत करत होते, हॉटेलमध्ये बसले होते. IPS अधिकारी त्यांनी त्यांचा सुद्धा यामध्ये सहभाग आहे. त्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाला. आज संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची मान शर्मेने खाली गेली, अशा प्रकारचं एक मोठं लाजवणारं आणि शर्मेनं मान खाली घालणारी ही घटना अध्यक्ष महोदय. म्हणजे आमच्याकडे जी माहिती प्राप्त होत आहे या संदर्भात, केवळ SIT नेमून हा प्रकरण काही संपणार नाही. अरे खुद्द महिला आयोगाच्या अध्यक्षा, ज्या महिलांच्या अधिकारासाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी तिथे त्यांना बसवलंय, संविधानिक पद देऊन त्या जाऊन तिथे त्या भोंदू बाबांच्या पायात पाय धुतात आणि अशा व्यक्तीला, अशा प्रवृत्तीला समर्थन करतात. अध्यक्ष महोदय, अनेक मंत्रिमंडळातील मंत्री त्या भोंदू बाबाचे दर्शन घेतात. भगवानचा अवतार, ईश्वराचा अवतार. अरे थोडी तरी शपथ घेताय, पण तिथे जाताना, या भोंदूकडे जाताना थोडा तरी विचार करून जायला पाहिजे. असाच एक प्रश्न उपस्थित झाला होता की नाशिकच्या एका हॉटेलमध्ये काही मंत्री हे अशा पद्धतीचे उद्योग करतायत आणि सरकारच्या वतीनं स्टेटमेंट केलं जातं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. सरकार कुठल्याही विषयाच्या शेवटात जाण्याच्या अगोदरच आपलं मत मांडतं. त्यामुळं सरकारकडून एक प्रकारचा त्या विषयामध्ये किंवा त्या चौकशीमध्ये अडथळा निर्माण होतो आणि चौकशीचा दिशा बदलते. अध्यक्ष महोदय, आम्ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं, आम्ही या ठिकाणी अंध निर्मूलन कायदे आम्ही सभागृहामध्ये तयार करायचे, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून आम्ही सांगायचं, आम्ही जरा काय झालं की लोकांना गोमूत्र पाजायचं आणि आता त्या बुवाचं प्यायला जाता तुम्ही? लाजा वाटत नाही या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असे उद्योग करायला? भूत बाबा बाबा ज्या छत्रपतींचं नाव घेतात त्यांनी अमावस्या कधी बघितली नाही, त्यांनी पौर्णिमा कधी बघितली नाही, त्यांनी पितृपक्ष कधी बघितला नाही, त्यांनी कुडबुड्या ज्योतिषी कधी बघितला नाही, गंडे दोरे अंगठ्या खडे हे कधी बघितले नाहीत. हे उद्योग कशाला करायला हवेत तुम्हाला अध्यक्ष महोदय? काय या माबाला लागता तुम्ही? तुमचा आदर्श लोकांनी समोर ठेवायचा, तुमचं अनुकरण करायचं, तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं जीवन जगायचं. त्या लोकांकडून जर अध्यक्ष महोदय हे उद्योग होत असतील तर अध्यक्ष महोदय सरकारनं या विषयामध्ये गांभीर्याने भूमिका घेतली पाहिजे. मला माहित आहे हा विषय अगोदर समोर आला होता, ही SIT वगैरे सांगतो. माननीय विरोधी पक्षाच्या वतीनं जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित झाला आहे, तथाकथित काय तांत्रिक मांत्रिक बाबा जे काय असतील, भोंदू बाबा अशोक खरात या व्यक्तीच्या संदर्भात ते काढणं चाललंय. आता जो विषय घडलेला आहे तो अत्यंत गंभीर आहे. या व्यक्तीने आपल्या तथाकथित शक्तींचा उपयोग करून, दुरुपयोग करून आणि दिशाभूल करून अनेक महिला ज्या आहेत यांच्यासोबत गैरव्यवहार, दुष्कृत्य केल्याचं समोर येत आहे. या संदर्भात मी सभागृहाला अवगत करू इच्छितो की या संदर्भातली कारवाई ही आपल्या पोलिसांनी प्रोएक्टिव्हली केलेली आहे. याचा ट्रॅप तयार करून ती केलेली आहे. यामध्ये महिला इन्व्हॉल्ड असल्यामुळे
यांची फसवणूकच झाली होती, पण त्या समोर यायला तयार नव्हत्या. त्यावेळेस त्यांचं योग्य पद्धतीनं त्यांना धीर देऊन आणि अशा पद्धतीनं आता काही महिलांनी तक्रार केलेली आहे. उर्वरित अजून काही महिला या संदर्भात तक्रार करतील. मी केवळ आपल्याला एवढंच सांगतो की या संदर्भात कारवाई जरी आत्ता झाली तरी देखील याची तयारी आधीपासून सुरू होती. त्यांच्या अटकेच्या अगोदरच म्हणजे साधारणपणे 10 तारखेला 10/3 दुसऱ्या जिल्ह्यातनं आपण एका कंप्लेंटचा उपयोग करून त्यांचा LOC देखील काढून ठेवला होता की त्यांना बाहेर पळता येऊ नये. त्यामुळे या संदर्भात पूर्णपणे कारवाई आपण करतो. मी या सभागृहामध्ये उद्या याचं डिटेल निवेदन करीन, कारण आजही चौकशी चाललेली आहे संपूर्ण प्रकरणाचं. आणि म्हणजे दोन्ही बाजूला माझी विनंती आहे की हा आपल्या कोणाहीकरता राजकारणाचा प्रश्न नाही आहे, हा महिलांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे. अशा प्रकारे महिलांचा दुरुपयोग करणं आणि त्यांना काहीतरी वेगळ्या पद्धतीचं भासवून वेगळ्या शक्ती आहेत असं सांगून आणि जणू काही त्या जे काही समर्पण करतायत ते करणं हेच त्यांचं इति कर्तव्य आहे, अशा पद्धतीचं त्यांचं ब्रेन वॉशिंग करणं, अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितपणे याचं गांभीर्य लक्षात घेऊन उद्या या संदर्भात मी जे काही तुम्ही ठरवाल पण याचं पूर्ण अगदी सखोल निवेदन मी करेन. नाही चला, नाही चला चला पुढे जाऊया. मी नेहमी क्लीन चिट देत नाही, जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते. अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाही. आणि याच्यात तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यालाही सोडलं जाणार नाही. तुम्ही ठरवा. चला.